काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामुळे साकोली विधानसभा निवडणुकीकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलेलं होतं आणि या निवडणुकीमध्ये नाना पटोले यांना महायुतीचे अविनाश ब्राह्मणकर यांनी अत्यंत निकरीची झुंज दिली। शेवटच्या 28व्या फेरीपर्यंत लढत चालली। अगदी कमी अधिक फरकाने ही निवडणूक अटीतटीची निवडणूक झाली आणि त्यामध्ये पोस्टल बॅलेट पेपरवर नाना पटोले हे 208 मतांनी निवडून आले। तत्पूर्वी ईव्हीएममध्ये ज्या पद्धतीने अविनाश ब्राह्मणकर यांनी नाना पटोलेंना निकराची झुंज दिली त्यामध्ये अविनाश ब्राह्मणकर यांना 658 मते मिळाली होती आणि नाना पटोले 28व्या फेरीनंतर अविनाश ब्राह्मणकरांपेक्षा 658 मतांनी मागे होते आणि दरम्यान पोस्टल बॅलेटवर नाना पटोले हे 208 मतांच्या निसटता त्यांचा विजय झाला। एकंदरीतच अविनाश ब्राह्मणकर यांनी नाना पटोलेंना त्यांचा गड हलविला आणि नाना पटोलेंना अटीतटीची झुंज दिली आणि अशात अविनाश ब्राह्मणकर जरी इथे पराभूत झाले असले तरी त्यांनी नाना पटोलेंच्या विरोधात नागरिकांच्या मनामध्ये घर केलं आणि अविनाश ब्राह्मणकर यांच्या नावाने साकोली विधानसभेच्या प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचे बॅनर्स बघायला मिळतात। हे बॅनर्स अविनाश ब्राह्मणकरांच्या मित्रपरिवारांनी लावल्याचे चित्र बघायला मिळतात। या बॅनर्सवर साकोली विधानसभा क्षेत्रातील जनतेच्या मनातील आमदार अशा उल्लेख अविनाश ब्राह्मणकरांच्या बाबतीत केलेला आहे। अविनाश ब्राह्मणकर 208 मतांनी जरी पराभूत झाले असले तरी नागरिकांच्या मनामध्ये अविनाश ब्राह्मणकरांनी घर केलेलं आहे आणि गेल्या 25 वर्षाची जे नाना पटोलेंची इथे एक हाती सत्ता एक हाती त्यांचा गड मानला जातो त्यांना अत्यंत कडवी झुंज अविनाश ब्राह्मणकरांनी दिली। एकीकडे नाना पटोले यांच्या विजयाचे त्यांना अभिनंदनाचे बॅनर्स आहेत तर दुसरीकडे मनातील आमदार म्हणून अविनाश ब्राह्मणकरांचेही इथे बॅनर्स बघायला मिळतात। एकंदरीतच नागरिकांनी ज्या पद्धतीनं अविनाश ब्राह्मणकरांना उचलून धरलं त्या पद्धतीनं एकंदरीतच नाना पटोलेंना मोठी निकराची झुंज या अविनाश ब्राह्मणकरांनी दिल्याने अशा पद्धतीचे ठिकठिकाणी आता बॅनर्स साकोली विधानसभेत बघायला मिळत आहे आणि हा आता मनातील आमदाराचे बॅनर्स एकंदरीतच साकोली विधानसभेतच नाही तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहे। प्रशांत देसाई, एबीपी माझा, साकोली, भंडारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।